मॉर्निंग, जय माता दी। आम्ही आहोत वैष्णोदेवीला आणि वैष्णोदेवीची यात्रा आमची आज सुरू होणार आहे आणि सकाळचे वाजले आहेत 5 आणि इकडे एवढा पाऊस पडतोय की माहिती नाही आम्हाला दर्शन भेटेल की नाही आज माता राणीचं। भरपूर प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे। रात्री एकदम क्लायमेट नॉर्मल होतं आणि आज खूप भयानक पाऊस पडत आहे। मी तुम्हाला दाखवते बाहेरचं लोकेशन। एवढा पाऊस आहे, भयानक पाऊस आहे। आमचं हे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि पाऊस बघा आणि विजा पण कडकड कडकड कडकत आहेत। विजा पण बघा, आईला भेटा। इतक्या दिवस पाऊस चालू नव्हता म्हणा यूट्यूब फॅमिली आणि आजपासूनच पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस एवढा आहे ना की रात्रापासून पाऊस चालू झालेला आहे आणि माता राणीनं आमचं एवढं दर्शन करू द्यावं आम्हाला व्यवस्थित। विनंती आहे माता राणीला आमची। तेच आता काय समजत नाही आहे देवा, माता राणीची काय इच्छा आहे आज माहिती नाही। बघा पाऊस, आमचं दर्शन पॉसिबल आहे की नाही मला माहिती नाही काहीच। मला दर्शन भेटेल की नाही आणि आज पाऊस थांबेल की नाही, काय आमच्या बरोबर होणार आहे हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघायला लागेल। मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते। झालेलो आहोत आम्ही आणि पाऊस संपला आहे, पूर्णपणे क्लिअर झालं आहे वातावरण। पण माहिती नाही पुढे काय होणार आहे, पाऊस येईल की नाही मला काहीच माहिती नाही। पण मला माता राणीवर विश्वास आहे की आमचं दर्शन खूप चांगलं होणार आहे आणि पुढे तुम्हाला गेल्यावरती मी पूर्ण लोकेशन दाखवणार आहे। कशी यात्रा करणार आहेत आम्ही, पायाने जाणार आहोत, घोडा करणार आहोत, काय करणार आहोत आम्हाला काहीच माहिती नाही। पुढे गेल्यावर तुम्हाला बघायला लागेल पूर्ण माझं एंडपर्यंत चॅनल, तर पुढचं आमचे सगळे तुम्हाला अपडेट माहिती पडेल। आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, टाईम काढून तुमच्यासाठी मी एवढे व्हिडिओ बनवते, ॲडिट करते, मला जसं जमेल तसं करते। पण प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, बरं वाटतं तुम्ही बघतात तर माझे व्हिडिओ। आणि तुम्हाला समोरचं लोकेशन दाखवते मी, किती सुंदर आहे समोर बघा। असं वाटतंय ना की कोणीतरी असं ड्रॉइंग केली आहे। खरंच नेचर बघा, देवनगरी आहे ही, देवनगरी। पूर्ण बघा तो समोरून आहे ना व्हाईट व्हाईट जे दिसतंय ना खाली डोंगराचे, इथं फॉग आहे, फॉग पूर्ण फॉगी झालंय पूर्ण क्लायमेट। आलो आहोत, यात्रेला आरंभ झालेला आहे आणि बघूया काय होईल आणि काय नाही माहीत नाही। ऊन पडलं आहे पण पुढे काय होणार आहे माहिती नाही, तर तुम्हाला अपडेट देत राहील मी। जय माता दी। बघा लोकेशन बघा, जय माता दी। यात्रा सुरू झालेली आहे आणि समोर डोंगर बघा किती सुंदर आहे। मेरा और मम्मी का निकाल, मेरा और मम्मी का जयकारा शेरावाली दा। ही लाईन आहे आपल्याला दर्शन करण्यासाठी, जी पावती काढायची आहे त्याच्यासाठी आम्ही चाललो आहोत लाईनीमध्ये। अशी आयडिया आपल्याला भेटते आधार कार्ड दाखवल्याच्या नंतर आणि आम्ही सगळं प्रोसेस करून पुढे चाललो आहोत यात्रेसाठी। 15 का लग जाएगा। जय माता दी। आमची रिक्षा निघालेली आहे। ही रिक्षा आम्हाला बाणगंगाला सोडणार आहे। तिकडनंच मेन लाईन आहे आपल्या माता राणीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी। जय माता दी, जय माता दी, जय माता दी।
ही लाईन आहे माता राणीच्या दरबारामध्ये जाण्यासाठी आणि बघा भक्त किती आतुरतेने माता राणीच्या दर्शनासाठी निघाले आहेत। सगळ्यांची मनोकामना पूर्ण हो। जय माता दी। आम्ही बाणगंगाला पोहोचलो आहोत, म्हणजे आतमध्ये जाऊन आता दर्शनासाठी लाईन लागलेली आहे। इकडनंच आम्ही जाणार आहोत माताच्या दर्शनासाठी। जय माता दी। आमचे दर्शन चांगले हो, प्रार्थना करा। मी पण तुमच्यासाठी प्रार्थना करेल माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी की सगळ्यांना तुम्हाला दर्शनासाठी बोलवावं माता राणीने। जय माता दी। इकडनं बघा आमची बॅग परत चेक होत आहेत आणि आता आम्ही सरळ निघालो आहोत दर्शनासाठी। आता दर्शनाची लाईन आहे, चेक झालेली आहे आणि आम्ही यात्रेसाठी पुढे निघालो आहोत। आणि इकडे तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तर माहीत असेल घोडे आणि पालखी अशी सगळी सुविधा आहे, पण आम्ही आता चालतच जाणार आहोत असं आम्ही ठरवलेलं आहे। माता राणी ताकद देईल। थोड़ा पीना चाहिए था। पीने का भी रहता है? हाँ लिखा है ना। आप लोग का नहीं है ना? यात्रेला आरंभ झालेला आहे आणि आम्ही काट्या घेतलेल्या आहेत। 12 वर्षापूर्वी याची गरज नव्हती, पण आता सध्या तरी आहे गरज, कारण आमची बॉडी हॅवी झालेली आहे त्याच्यामुळे। और बारिश भी है इसकी वजह से। तो चला, जय माता दी। जय माता दी। अपना सहारा ढूंढ लिया है लकड़ी। अब हम लकड़ियाँ ले लेके चढ़ाई करेंगे। माता रानी से दुआ है कि सबको शक्ति दे, सब अपने पैरों में चल के माता के दरबार जाए। माता रानी सबको शक्ति दे। बहुत सच्चे दरबार की माँ वैष्णो देवी की माता रानी सबको शक्ति दे। बाबा भैरवनाथ की। समोर बाणगंगा आहे, इकडेच माता राणीने आपले केस धुतलेले, तर आम्ही पण आता आमचं थोडंसं पाप धुण्यासाठी चाललो आहोत। शूज उतारने पड़ेंगे, सर पे खाली पानी डालना। पहले की लोअर जय माता दी।
आगे नीचे देखो. थोडंसं आम्ही इकडे थांबलो आहोत, तर दम लागल्यासारखं होतो आईला पण आणि मला पण. त्याच्यामुळे आपलं वजन नियंत्रणामध्ये आणण्याची खूप जरुरी आहे. आपलं वजन नियंत्रणामध्ये आणणं जरुरी आहे. आम्ही थोडं ओव्हरवेट झालेलो आहोत, त्याच्यामुळे थोडासा दम लागतो. आणि इकडेच काहीतरी आता मॅगी वगैरे खाणार आहोत, कारण सकाळी आम्ही काहीच खाऊन नाही आलो, चहा पण पिऊन नाही आलो आहे. तर आता आम्ही थोडं मॅगी वगैरे इथे खाणार आहोत, कारण छोले भटुरे वगैरे आम्हाला नाही खायचं. वरती सगळं भेटतं, छोले भटुरे आहेत, मॅगी आहे, चाय, नाश्ता, तुम्हाला जे हवं ते वरती व्यवस्थित फॅसिलिटी आहे. पण आम्ही फक्त मॅगी खाणार आहोत. मॅगी आल्यावरती दाखवते कशी असते इकडची मॅगी. मॅगीच असते, पण थोडीशी बनवण्याची पद्धत वेगळी असते या लोकांची. तर मॅगीचा वेट करते. एन्जॉय करत आहोत, कारण थोडंसं काहीतरी खायला पाहिजे. यात्रा लांब आहे आणि रस्त्यात थोडंसं खाऊन आरंभ करणार आहोत. चाय बरोबर नाही आहे, मॅगी ओके आहे. इकडे कटरामध्ये कुठेच आम्हाला आतापर्यंत तरी चाय चांगली भेटलेली नाही आहे, पण ठीक आहे. कुछ नहीं से अच्छा कुछ है. हे आम्हाला शैलेश भाईला कसा लागला चायचा? कैसा लगा शैलेश? मस्त, अच्छा लगा. शैलेशला चाय आवडतो, कारण त्याला सवय आहे अशी चाय प्यायची, जनता चाय. गुजरात की चाय. गणपति में आना सब प्रेम से बोलो जय माता दी. अरे बोलो जय माता दी. जय माता दी. मिलकर बोलो जय माता दी. मैं नहीं सुनिया. जय माता दी. ऊंचे बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. त्याच्या चरण पादुका आहेत आणि दर्शन खूप छान झाले आणि पुढच्या यात्रेला आता आरंभ करत आहे. जय माता दी. माता राणी सगळ्यांची इच्छा पूर्ण करो आणि सगळ्यांना ताकद द्यायला पाहिजे दर्शन करण्यासाठी. जय माता दी. एक लाख ते 4 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि आता ह्याच्यापुढे आणखी 3-4 किलोमीटर राहिलेला आहे. माता राणी सगळ्यांना ताकद दे, जशी आम्हाला ताकद देते चालत जाण्याची. आई मागे, आई चालत येते.
झालेला आहे, काहीच दिसत नाहीये समोर. समोर सगळं डोंगर आहे, रस्ता असतो दिसतच नाहीये. पण जय माता दी. आम्ही आता अर्थकुवारीला पोचलो आहोत आणि जे पण आपण घोडे वगैरे करतो आणि हे करतो ना, जे काय बोलतात त्याला, नाही डोली ना, तो जो डोली करते, घोडा करते, तो लास्ट स्टॉप इथेच आहे. आणि त्याच्यानंतर इकडे अर्थकुवारी आहे. आणि पहिलं वैष्णोदेवीला जाण्यासाठी पण हा रस्ता होता आणि आता नवीन रस्ता हा बनवला आहे वैष्णोदेवीला डायरेक्ट जाण्यासाठी. ज्यांना अर्थकुवारीला जायचं नसेल त्यांनी हा रस्ता डायरेक्ट घेऊ शकतात. आणि आम्हाला तर तेवढा टाईम नाही आहे, म्हणून आम्ही आता डायरेक्ट माताराणीचे दर्शन करणार आहोत. अर्थकुवारीला बघूया, परत माताराणी बोलवेल तेव्हा नक्की जाऊ. जय माता दी. आणि पुढचा प्रवास आता सुरू झालेला आहे माताराणीच्या दरबारात. जय माता दी. वैष्णोदेवीची यात्रा बघण्यासाठी आणि आमचे दर्शन कसे झाले बघण्यासाठी पुढील भाग उद्या बघा. बाय बाय.